काय तुम्हाला तुमच्या मुलाच्या उच्च शिक्षणाचं प्लॅन करायचं आहे, पण ते कसं करावं याच्याबद्दल तुम्ही साशंक आहात, किंवा वाढत्या फिया उच्च शिक्षणाला आजच्या तारखेला साधं इंजिनिअरिंग करायचं म्हणलं चांगल्या कॉलेजमधून तरी 10-1 लाखापेक्षा जास्त पैसे लागतात, तर तुमचा मुलगा जेव्हा इंजिनिअरिंग किंवा MBBS करायचं म्हणेल किंवा पायलट व्हायचं म्हणेल आणि तो आज 3 वर्षाचा पुढच्या 15 वर्षांनी ॲडमिशन घेईल, तेव्हा तुम्हाला किती पैसे लागतील याची तुम्हाला चिंता सतावते. तर मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे की कसं तुम्ही तुमच्या मुलाच्या उच्च शिक्षणाचं प्लॅन करू शकता. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा. नमस्कार मित्रांनो, मी आकाश गोंदावले. मागच्या 22 वर्षापासून लोकांना आर्थिक साक्षरतेचे धडे देतोय आणि त्याच्या माध्यमातून आजपर्यंत हजारो लोकांना मी आर्थिक सक्षम बनवलेला आहे. तर आजचा जो माझा विषय आहे तो खूप साऱ्या लोकांना शंका असते, प्रश्न असतो, टेन्शन असतं की माझा मुलगा खूप हुशार आहे, ब्रिलियंट आहे, मला त्याचं एक उज्ज्वल भविष्य घडवायचं आहे आणि त्याच्यासाठी त्याला उच्च शिक्षण चांगल्या इन्स्टिट्यूटमधून पण द्यायचं आहे, पण आज शाळेची फी भरता भरता मला पैसे कमी पडत आहेत, तर उच्च शिक्षणाला पैसे कुठून येतील किंवा कोणतं करिअर मी त्यासाठी चांगलं आहे हे ठरवावं, याच्यावरती हा व्हिडिओ आहे आणि तुम्ही त्याचं कसं प्लॅन करायचं याच्यावरती हा व्हिडिओ आहे. तर मित्रांनो, सुरुवात करूया. सगळ्यात पहिलं तर तुमच्या मुलाला सगळ्या विषयांमध्ये करिअर करायचं नाही आहे, त्याच्यामुळं त्याला फक्त एकाच जर विषयामध्ये करिअर करायचं तर तुम्हाला आत्ताच्या काळात त्याचा इंटरेस्टचा विषय कोणता आहे हे तुम्हाला शोधून काढायचं आहे. पहिलं काम. नाहीतर पालक काय करतात, त्याला डान्स क्लासला पाठवत आहेत, कराटे क्लासला पाठवत आहेत, ॲक्टिंग क्लासला पाठवत आहेत, ट्युशनला पाठवत आहेत, शाळेला पाठवत आहेत आणि ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत एवढा बिझी आहे आणि त्याला पालकांना सगळ्या विषयांमध्ये मुलाला टॉपर बघायचं आहे. मित्रांनो, सगळ्या विषयामध्ये कोणताच मुलगा, कोणताच व्यक्ती परफेक्ट असू शकत नाही आणि हा अट्टहास तुम्हाला आणि तुमच्या मुलाच्या उज्ज्वल भविष्याला फार घातक ठरू शकेल. सो हा अट्टहास पहिला तर सोडा. तुमच्या मुलाला इंटरेस्ट कोणत्या विषयात आहे त्या विषयामध्ये त्याला 80% 90% तुम्ही रास्तपणे अपेक्षा करू शकता, पण इतर विषयात त्याच्याकडून फक्त पासिंगच्या अपेक्षा ठेवा, जास्त अपेक्षा ठेवू नका. सगळ्या विषयांमध्ये 90% भेटले तर त्याला कोणत्या विषयात करिअर करायचं आहे हा फार मोठा प्रश्न पडू शकतो आणि 90% जास्त मार्क सगळ्या विषयात असतील तर कोणत्या विषयात करिअर करावं या प्रश्नामुळं तो कदाचित चुकीच्या विषयांमध्ये जाईल आणि कदाचित त्याला जे काय आवडतं, रुचतं, पचतं ते सोडून इतर गोष्टी तो करत बसेल. सो पहिल्यात त्याचा आवडता विषय निवडायचा आहे. दुसरी गोष्ट अशी करायची आहे तुम्हाला की त्याचा आवडता विषय सापडल्यानंतर त्या विषयातले पॉसिबल काय काय करिअर ऑप्शन तुम्हाला भेटत आहेत ते पाहणं. म्हणजे काय की एक्स विषयामध्ये काय काय पॉसिबिलिटी आहेत करिअर करण्याची, जो कोणता विषय आहे तुमच्या मुलाचा, आणि मग एकदा का तुम्हाला त्यातले पॉसिबल करिअर माहीत झाले की मग तुम्हाला त्या विषयांमधली किंवा त्या करिअरमधली सगळ्यात बेस्ट युनिव्हर्सिटी किंवा इन्स्टिट्यूट शोधायचं आहे. पहिली स्टेप काय, मुलाचा आवडता विषय शोधणं की त्याला कोणत्या विषयात इंटरेस्ट आहे, जो कितीही तास तो त्याच्यामध्ये अभ्यास करत असला त्याला बोर होत नाही, आवडतं, म्हणजे त्याचा इंटरेस्ट सापडला. दुसरं, त्या विषयात पॉसिबल कोणकोणते करिअर आहेत, काय पॉसिबल आहे त्या विषयामध्ये होणं, ओके, तो पॉसिबल करिअर सापडला. मग त्या रिलेटेड शिक्षण कोणती बेस्ट इन्स्टिट्यूट आहे जगामध्ये, भारतामध्ये, तिला शोधायचं आहे. हे तिसरं काम तुम्हाला करायचं आहे. चौथं काम तुम्हाला काय करायचं आहे की आजच्या तारखेला ते एज्युकेशन घेण्यासाठी किती पैशांची गरज आहे. मग आजच्या तारखेला तिथं ते एज्युकेशन घ्यायला उदाहरणार्थ 10 लाख रुपये लागत आहेत, तर तुमचा मुलाचं वय आज किती आहे आणि जेव्हा तुमचा मुलगा ॲडमिशन घेईल तेव्हा किती असेल, तर सोपं आहे. आजचा जो काही खर्च आहे त्याला 6 ते 7% महागाई वाढेल, ते शिक्षण महाग होईल असं कन्सिडर करायचं आहे आणि जेवढे वर्ष नंतर तुमचा मुलगा ॲडमिशन घेईल तेवढ्या वर्षाचं मॅथमॅटिक करायचं आहे. दिस इज द व्हेरी सिम्पल वे. तर उदाहरणार्थ हे मी स्क्रीनवरती तुम्हाला दाखवते, ते बघून घ्या की सगळ्यात पहिलं तुमच्या मुलाचा आवडता विषय शोधा. दुसरं तुम्ही काय करायचं आहे त्याच्यातलं पॉसिबल करिअर शोधायचं आहे. तिसरं तुम्हाला काय करायचं आहे, बेस्ट इन्स्टिट्यूट ऑर युनिव्हर्सिटी त्याच्यातली शोधायची आहे. त्याच्यानंतर चौथं तुम्हाला काय करायचं आहे, फाइंड टुडेज कॉस्ट ऑफ दॅट एज्युकेशन, आजची त्या शिक्षणाची काय किंमत आहे ती तुम्हाला शोधायची आहे. त्याच्यानंतर कन्सिडर करायचं आहे 6 ते 7% ते शिक्षण महाग होईल आणि त्याचं काय करायचं, कॅल्क्युलेशन करायचं आणि ते पैसे कसे बनवायचे ते ठरवायचं आहे. तर समजा उदाहरणार्थ मी पकडलं की आज तुमचा मुलगा 2 वर्षाचा आहे, तर पुढच्या 16 वर्षानंतर त्याचं उच्च शिक्षण करायचं आहे. किंवा तुमचा मुलगा 4 वर्षाचा आहे, मग जर तो 4 वर्षाचा आहे तर
14 वर्षानंतर त्याचं उच्च शिक्षण करायचं आहे. तर मी इथं 7% महागाई कन्सिडर केली तर 10 लाखाचं उच्च शिक्षण 16 वर्षानंतर घ्यायचं असेल तर 7% महागाईने साधारणपणे 29,52,000 म्हणजे 30 लाख रुपये लागतील. आणि हेच जर 10 लाखाचं शिक्षण 14 वर्षानंतर द्यायचं असेल तर हे शिक्षण द्यायला 26 लाख रुपये लागतील. आता आपल्याला काय कळालं आहे की मुलाचा इंटरेस्टचा विषय कळाला आहे. दुसरं त्याच्यातले पॉसिबल काय काय करिअर ते आपण शोधून काढलेले आहेत. तिसरं त्यातली बेस्ट युनिव्हर्सिटी शोधून काढलेली आहे, तिथं ते शिक्षण घेण्यासाठी आज किती खर्च येतोय तो शोधून काढलेला आहे. पाचवी गोष्ट आपण काय केली आहे, ते जो काही खर्च येतोय त्याला 6 ते 60% इन्फ्लेशन कन्सिडर करून त्याची व्हॅल्यू काढलेली आहे आणि आता आपल्याला तेवढे पैसे जमा करायचे आहेत. एवढा एकच टॉपिक आपल्याकडे राहिलेला आहे. सो 30 लाख रुपये पुढच्या 16 वर्षानंतर हवे असतील आणि कोणतंही इन्क्रिमेंटल नाही केलं, 12% जरी रिटर्न आपल्याला वार्षिक मिळाले तर आपल्याला 5,496 म्हणजे 5,500 रुपये महिन्याला SIP करावी लागेल कुठल्याही 12% रिटर्न देणाऱ्या ॲसेट क्लासमध्ये. आणि आपल्याला 16 वर्षानंतर 30 लाख रुपये मिळून जातील जे उच्च शिक्षणासाठी पुरेसे असतील. तर 5,500 रुपये ज्या लोकांना शक्य नाही अशा लोकांनी काय 10% वाढीचा विचार करू शकता. 10% वाढीने 3,000 रुपये महिना वाचवायचा आहे. वार्षिक 10% वाढ करायची, 12% रिटर्न मिळाले, 16 वर्षानंतर 30 लाख रुपये तुमच्या मुलाच्या उच्च शिक्षणासाठी तुमच्या हातामध्ये असतील. तर अशा पद्धतीने जर तुमच्या मुलाचं तुम्ही उच्च शिक्षणाचं प्लॅन केलं तर तुमच्या मुलाचं उज्ज्वल भविष्य घडेल. नको तिथं वाह्यात पैसे खर्च करण्याऐवजी जर या पद्धतीने तुम्ही गेलात तर खूप बेस्ट राहील असं मला वाटतं. जर तुम्हाला हा प्लॅन आवडला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना, जे लोक मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत खूपच पॉझिटिव्ह आहेत किंवा टेन्शनमध्ये आहेत अशा लोकांना हा व्हिडिओ शेअर करा. आणि तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक पण करा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर खाली कमेंटसुद्धा करायला विसरू नका. आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.